नमस्कार. मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. सध्या महाराष्ट्रात सर्वच कारखान्याचे धुराडे पेटलेले आहेत. सर्वच कारखाने चालू झालेत आणि महाराष्ट्राबरोबर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा सर्वच कारखाने चालू झाले आहेत, साखर कारखाने. आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर काल परवा जी अतिवृष्टी झाली सप्टेंबरमध्ये, सगळ्यात जास्त नुकसान धाराशिव जिल्ह्यामध्ये झालंय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शेतकऱ्याची, ऊस उत्पादक शेतकऱ्याची बैठक चालू आहे आणि ते कोणत्या विषयात चालू आहे आणि काय अपेक्षित आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची. तर आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते तानाजी पिंपळे सर आणि ॲडव्होकेट गोविंद वाघ. तर यांच्याशी आपल्याला चर्चा करायची. सर, मला सांगा, आता बैठक झाली ते कुण्या विषयावर बैठक होती, काय विषय काय होता? नमस्कार शेतकरी बांधवांना सगळ्यांना. साधारणतः 15 ते 20 दिवस झालं कारखाने चालू झालेत. आमच्या मायबाप शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात आहेत कारखाने सगळेच. जे कारखानदार सम्राट आहेत यांची बैठक होते आणि या सगळ्या बैठकीमध्ये आमच्या शेतकरी बांधवाचा ऊस नेला जात आहे, पण तो आम्ही त्या ऊसाला, तुमच्या त्या कष्टाला फळ किती देणार, आम्ही दर किती देणार, हे मात्र या साखर सम्राटांनी आणखी जाहीर केलेलं नाही. म्हणून त्या संदर्भात आज आमची या ठिकाणी बैठक झाली. आपल्या जिल्ह्यातल्या, धाराशिव जिल्ह्यातल्या कोणीच जाहीर केलं नाही? हो, धाराशिव जिल्ह्यात तर कोणी जाहीर केलं नाही. मग दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यातल्या दुसऱ्या कारखान्याने जाहीर केलाय का? हो, केलेत. आपण जर पाहिला मांजरा ग्रुप, आपला शेजारचा जिल्हा लातूर जिल्हा किंवा लातूर जिल्हा म्हणा किंवा कर्नाटकचा आता म्हणजे फोकसमध्ये होतं, आंदोलन होतं तिथं पण 33 रुपये दर जाहीर झाला. आपला शेजारचा जिल्हा लातूर जिल्हा मांजरा ग्रुप जो आहे त्यांनी 3150 रुपये जाहीर केलाय. फक्त धाराशिव जिल्ह्यात कुणी जाहीर केलेलं नाही. धाराशिव जिल्ह्यात तर अजून कोणी जाहीर केलेलं नाहीये. आम्ही शेतकरी बांधवांना आव्हान करतोय की आपल्याला हक्क आता हिसकावून घ्यावे लागणार आहेत. मागून मिळावयाचे दिवस गेले बांधवांनो. म्हणून आम्ही तुम्हाला आव्हान करतोय की या साखर सम्राटाला आपल्याला झोपलेल्या लोकांना जाग करायचंय. कारण आम्ही दिवस रात्र आम्ही या ठिकाणी कष्ट करून तो ऊस पिकवतोय, त्यासाठी खर्च करतोय एवढा मोठा. मात्र आमच्या पदरात माघारी काय पडतंय तर आणखीन आम्हाला खात्री नाहीये. आणि तुम्ही सुद्धा डोळे झाकून ते ऊस त्या लोकांना देत आहात. ठीक आहे, आपल्याला त्यांना द्यायचं आहे, मात्र हे दर जाहीर करणं कायद्याने बंधनकारक असताना सुद्धा आमच्या धाराशिव जिल्ह्यातील एकाही कारखान्यानं किंवा जो काही गुळ पावडर कारखाना आहे, एकाही गुळ पावडर कारखान्याने किंवा साखर कारखान्यानं दर जाहीर केला नाही. म्हणून आम्ही त्यांना मंगळवारी एक निवेदन देणार आहेत की आपण 2 ते 3 दिवसात कुठल्याही परिस्थितीत आपल्या कारखान्याचे साखरेचे जे काही दर आहेत गुळाचे, ते म्हणजे ऊसाचा भाव जो आहे तो ऊसाचा भाव आमच्या शेतकऱ्याला दर जाहीर करावा, यासाठी आम्ही निवेदन देणार आहेत. कसं काय निवेदनाचं, तुम्ही किती जण, कसं जाणार निवेदन? प्रत्येक कारखान्यावर जाऊन देणार आहेत का, काय सांगाल? आता हे निवेदन आमचं ठरलंय जायचं मंगळवारी सकाळी. शेड्यूल आहे सकाळी 10 पासून सुरुवात होईल. मंगळवारी तारीख 18 तारीख. हो, मंगळवार 18 तारीख. आणि सुरुवात होईल जागजीचा जो कारखाना आहे NVP, जागजी झाल्यावर DDN जो मुरुडच्या बाजूला वाटवडा आहे तिथं आहे. नंतर तसंच जो पुढचा रूट राहील ढोकी तेरणा कारखाना. येस, तेरणा झाल्यावर मंगळूरचा हातलाई कारखाना आहे. नंतर खामसवाडीचा सिद्धिविनायक कारखाना आहे. मोहेचा मोहेकर कारखाना. नंतर तडोळ्याचा SP कारखाना आहे. नंतर पाटोळी रूपमाता कारखाना. येस, पाडोळीचा रूपमाता कारखाना. आणि नंतर केशेगावचा आंबेडकर शुगर कारखाना. असं हे शेड्यूल राहील. सकाळी 10 पासून पूर्ण दिवस आम्ही ह्या कारखान्यावर समक्ष जाऊन, जी मॉब आमचा म्हणजे शेतकरी बांधव, आता समजा जागजीला जायलोत पहिले, तर तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा तिथं जमा होऊन आम्हाला साथ द्यावी, जेणेकरून मॉब दिसायला हवं, डोकी तिथं पाहिजे, जेणेकरून जास्त जेवढे शेतकरी तिथं गोळा होतील तेवढा इफेक्ट त्या आंदोलनाचा होईल. किंवा आपल्याला फक्त स्टार्टिंगला द्यायचं निवेदन, तर निवेदनाची दिशा आपल्याला तिथून जागजीवरून स्टार्ट करायची. निवेदन काय असेल? निवेदन असेल, आमच्या शेतकरी बांधवांना जर व्यवस्थित ऊसाला भाव दिला नाही किती दिवसात जाहीर करावं काय? तेच आम्ही निवेदन देणार आहेत. सुरुवातीला आम्ही निवेदन देणार की आमच्या बांधवाला, शेतकरी बांधवाला तुम्ही ऊसाला दर द्या, भाव जाहीर करा.
त्यासाठी आम्ही मंगळवारी निवेदन दिल्यानंतर त्यांना 2-3 दिवस खूप झाले या लोकांसाठी, कारण यांनी पिढ्यानपिढ्या कारखानदारी चालवली आहे, यांना फायदा काय नुकसान काय सगळं कळतंय. तरीही आळी मिळी गुपचिळी या पद्धतीने ह्यांनी शेतकऱ्यांची लूट चालू केली आहे. म्हणून आम्ही असं म्हणतोय त्यांना की निवेदन दिल्यानंतर 2-3 दिवसात त्यांनी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या ऊसाचे दर भाव जाहीर करावेत. नाही जाहीर केलं तर पुढची दिशा काय असेल? पुढची दिशा नंतरची दिशा जी आहे, ज्यावेळेस ते आम्ही निवेदन देऊ आणि ज्यावेळेस ते आम्हाला रिस्पॉन्स कसा देतात त्यावर आम्ही काय करूया, आंदोलनाची दिशा जी आहे ती नंतर ठरवूया. मात्र ते आंदोलन कदाचित शेतकऱ्यांच्या फायद्यात असेल हे मात्र लक्षात ठेवावं. मग सर तुम्ही शेतकऱ्यांना जे आता तुमचा रूट आहे 7-8 कारखान्यावर निवेदन देणार आहे, तर त्या एरियातल्या शेतकऱ्यांना काय आव्हान करा? सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतोय बांधवानो, की आपला ऊस आहे, आपला माल आहे, आपल्या ऊसाला आपल्या मालाला भाव मिळावा हे अपेक्षित आहे सगळ्यांना. त्यासाठी आम्ही या ठिकाणी पुढे आलोत आणि तुमच्या सगळ्यांची आम्हाला गरज आहे. तुम्ही सुद्धा हे जे तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल दिले त्या शेड्यूलनुसार त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी त्या त्या ठिकाणी यावं, जेणेकरून या साखर सम्राटावर कुठेतरी दबाव पडेल आणि मग त्या दबावापोटी हे आपल्या ऊसाचा दर जाहीर करतील. म्हणून तुम्हाला आव्हान करतोय की आपण सगळ्यांनी या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये नियोजनात सहभागी व्हावं. निश्चितच सर्वात पिचलेला वर्ग असतो तो म्हणजे शेतकरी. आणि जिल्ह्यात आपण पाहतोय बाहेरच्या जिल्ह्यांनी भाव जाहीर केलेत बऱ्याच कारखान्यांनी, पण धाराशिव जिल्ह्यात एकाही कारखान्यानं भाव जाहीर केला नाही आणि शेवटी देईल त्या भावावर समाधान मानावं लागणार आहे. तर कुठेतरी सामाजिक कार्यकर्ते शेतकऱ्याची बाजू घेऊन शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी पुढे येत आहेत. तर सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा यांना साथ देणं गरजेचं आहे. यांनी जे आव्हान केलंय त्या आव्हानाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या कारखान्यावर हजर राहावं आणि आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी प्रयत्नशील राहायला हरकत नाही. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.